शेतीच्या ते काम युद्ध पातळीवरती आमचा महसूल विभाग, आमचा कृषी विभाग हा करतोय आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे पण राज्यामध्ये दौरे करतात. यांचं बारकाईने सगळ्या परिस्थितीवरती लक्ष असल्यामुळं शेतकऱ्यांची लवकरात लवकर जे नुकसान भरपाई शेतीमध्ये झाले त्याचे पंचनामे करून ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळेल ही याचा प्रयत्न आमच्या शासनाचा सुरू आहे. आणि त्यामध्ये या पावसामध्ये काही मनुष्यहानी पण झालेली आहे, काही पशुधन वाहून गेलेलं आहे, काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, घराची पडझड झालेली आहे, जमीन वाहून गेलेली आहे. खूप मोठं नुकसान हे माझ्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आजचा दौरा कसा असणार आहे, कुठे कुठे पाहणी करणार आहे? आजचा माझा दौरा आज इथं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जालना जिल्ह्यामध्ये आम्ही पहिल्यांदा जातोय ते बदनापूरला, सोमाठाणा, त्यानंतर वडीगोंद्री हे जालना, आणि त्यानंतर मी अहिल्यानगरला जातोय. शेवटी दौरा म्हणण्यापेक्षा यातनं एका तालुक्यात गेलं त्या तालुक्याची त्या जिल्ह्याची परिस्थिती ही सगळी आपल्या लक्षात येते आणि निश्चित प्रकारे हा शासनाच्या माध्यमातून जिथं जिथं नुकसान झाले तो अहवाल लवकरात लवकर शासनाला कसा मिळेल आणि आमचे अधिकारी वगैरे निश्चित प्रकारे ते दोन्ही डिपार्टमेंटचे अधिकारी, सगळ्याच डिपार्टमेंटचे विभागाचे अधिकारी पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर करत आहेत. जवळपास दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरायला लागली आहे. त्यासाठी शेतकरी शेवटी शेतकऱ्यांचं काहीच आज चुकीचं नाही. शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकरी कधी दुष्काळामुळे आज दुष्काळ पडतो, कधी गारपीट होते आणि कधी आता अतिवृष्टी होते. त्यामुळे शेतकरी आज अडचणीत आहे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी तुम्ही म्हणला ओला दुष्काळ, शेवटी केंद्राचे, राज्याचे निकष, केंद्राचे काय निकष, ह्या गोष्टीचा विचार तो मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री करतील. परंतु ह्यापेक्षा आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत किंवा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे कशी लवकरात लवकर होईल हा शासनाचा आमचा प्रयत्न आहे. आणि परत शेतकरी जो निश्चित प्रकारे जो त्याच्यावर अडचणी जाते, जेव्हा जो अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करणं याला आमचं प्रथम प्राधान्य. आज दोन्ही सीएम सगळे आज शेतीच्या बांधावर आहेत. शेतीचं खूप नुकसान झालंय, शेतकरी अडचणीत हे सुद्धा तुम्ही मान्य करता. आता दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी नोटिसा देत आहेत. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालंय, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बँकेला किंवा त्यांना राज्य सरकारच्या वतीने सूचना दिल्या जातील. वसुली थांबायला पाहिजे वाटत. 100% वसुली जिथं जिथं नुकसान झालं तिथं वसुली थांबवली गेलीच पाहिजे. हवामान खात्याने इशारा दिलाय पाऊस आणखी देखील पडू शकतो, नुकसान क्षेत्र आणखी वाढेल आणि त्यामुळे काही ठिकाणी उपाययोजना राबवणं देखील गरजेचं आहे. उपाययोजना तर 100% राबवल्या पाहिजे. खरं तर तुम्हाला माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि निसर्गाचं संकट म्हणण्यापेक्षा आता हवामान बदल, हे सगळे जे सांगतात ते हवामान बदल, पाऊस जो पडतोय तो एकाच दिवशी, वर्षाच्या सरासरी एकाच दिवशी पाऊस पडतोय. त्यामुळे आपले ओढे असतील, नद्या असतील, त्यामुळे त्याला पूर येतोय. त्या महापुरामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय. मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की शेवटी आपण धीर धरला पाहिजे. शेवटी या परिस्थितीला आपल्याला सगळ्याला सामोरं निश्चित प्रकारे जावंच लागेल आणि या बाबतीमध्ये आता आज आपण शिकून घ्यायचं की आपण काय केल्यानंतर भविष्यामध्ये हे आपल्याला अडचणी किंवा आपल्याला हे प्रसंग आपल्यावरती उद्भवणार नाहीत. त्यासाठी निश्चित प्रकारे शासन सुद्धा या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो त्या सर्वांना मदत करेल. नुकसान पिकाचं आहे, जनावरांचं पण काय. तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातल्या नुकसानग्रस्त भागांच्या पाहणी संदर्भात आणि मदती संदर्भात माहिती दिली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.